नमस्कार. आज आपण एका खूप खास कॅथॉलिक भक्तीबद्दल बोलणार आहोत. गाठी सोडवणारी माता मरिया. ही भक्ती खरं तर अनेकांसाठी एक मोठा आशेचा किरण आहे. आयुष्यात कधीकधी अशा काही गोष्टी येतात, अशा काही अडचणी ज्यांना आपण गाठी म्हणू शकतो, नाही का? त्या काही केल्या सुटत नाहीत. बरं, ही जी भक्ती आहे ना, ती याच प्रश्नाभोवती फिरते. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी ह्या गाठी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग गाठी सोडवणारी माता मरिया ही भक्ती काय आहे ते बघू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही नोवेना प्रार्थना नक्की कशी करायची आणि त्या 9 दिवसांच्या चिंतनात काय असतं हे सगळं आपण पाहणार आहोत. शेवटी यातून मिळणारा श्रद्धा आणि आशेचा संदेश काय आहे यावरही बोलू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, जीवनातील गाठींचा परिचय. म्हणजे या गाठी खरं तर आपल्या आयुष्यातल्या समस्यांचं एक प्रतीक आहेत. म्हणजे बघा, या भक्तीमध्ये गाठी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. या गाठी म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यातल्या अशा समस्या, असे संघर्ष किंवा अगदी आपली पापं, ज्या आपल्याला स्वतःच्या ताकदीवर सोडवता येत नाहीत असं वाटतं. या गाठी म्हणजे फक्त बाहेरच्या अडचणी नाहीत बरं का. त्या आपल्या मनातली अशांतता असू शकतात, चिंता असू शकतात, कौटुंबिक वाद असू शकतात, आर्थिक तंगी, काहीही असू शकतं. बरं, मग या गाठी आहेत, अडचणी आहेत, पण यावर उपाय काय? कॅथॉलिक परंपरेत यावर एक खूप सुंदर मार्ग सांगितला आहे. तोच आपण आता पाहणार आहोत. तर ही भक्ती आहे आर लेडी ऑफ नॉट्स. मराठीत आपण म्हणतो गाठी सोडवणारी माता मरिया. नावावरूनच कळतंय नाही का, अडचणी सोडवणारी माता. ही एक खूप लोकप्रिय मॅरियन भक्ती आहे. म्हणजे ही आपल्याला शिकवते की आयुष्यात जेव्हा असे कठीण प्रसंग येतात तेव्हा माता मरियाकडे मदतीसाठी कसं वळायचं. आणि ह्या भक्तीमागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही एका जुन्या पेंटिंगवर, एका चित्रावर आधारित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोप फ्रान्सिस यांची ही अत्यंत आवडती भक्ती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ह्या भक्तीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. ही भक्ती करण्याची एक खास पद्धत आहे, जिला नोव्हेना म्हणतात. नोव्हेना म्हणजे काय, तर कॅथॉलिक चर्चमध्ये सलग 9 दिवस केली जाणारी एक विशेष प्रार्थना किंवा सेवा. ही एक प्रकारची उपासनाच आहे जी पूर्ण श्रद्धेनं केली जाते. ठीक आहे, मग ही नोवेना प्रार्थना नक्की करायची कशी? चला, आता आपण टप्प्याटप्प्याने तिची पद्धत समजून घेऊया. ही प्रार्थना दररोज करायची असते आणि तिचे 6 सोपे टप्पे आहेत. पाहूया काय आहेत ते. पहिलं म्हणजे क्रूसाचं चिन्ह करायचं. मग पश्चातापाची प्रार्थना म्हणायची. तिसरं, आपल्या आयुष्यातली कोणतीतरी एक गाठ निवडून त्यावर चिंतन करून ती माता मरियाला अर्पण करायची. त्यानंतर रोजरीचे पहिले 3 दशक म्हणायचे. मग त्या दिवसाचं जे विशेष ध्यान आहे ते करायचं आणि शेवटी समाप्तीची प्रार्थना म्हणायची. बघा किती सोपी आणि सुटसुटीत रचना आहे. प्रार्थनेची सुरुवात होते पश्चातापाने. ही आहे पश्चातापाची प्रार्थना. हे माझ्या येशू, मी केलेल्या पापांसाठी खेद आहे. मी तुझ्या प्रेमाचा अपमान केला. मी तुझ्या कृपेचा दुरुपयोग केला. मी आता खऱ्या मनाने पश्चाताप करतो आणि तुझ्या क्षमेसाठी विनंती करतो. आमेन. या प्रार्थनेतून आपण आपल्या चुकांची कबुली देतो आणि क्षमा मागतो. यानंतर येते मुख्य प्रार्थना. ही ती जागा आहे जिथे आपण आपली अडचण, आपली गाठ थेट मातेसमोर मांडतो. प्रार्थनेतले शब्दच किती भावपूर्ण आहेत बघा. हे पवित्र माते मरिया, माझ्याकडे करुणेच्या नजरेने पहा आणि माझ्या जीवनातील गाठींचा गुंता पहा. माझ्या जीवनातील ही गाठ काढून टाका आणि त्यामुळे होणाऱ्या सर्व वाईट परिणामांपासून मुक्त करा. किती सरळ आणि मनापासून केलेली ही विनंती आहे. आणि प्रार्थनेचा शेवट होतो तो या समाप्तीच्या प्रार्थनेने. ही प्रार्थना म्हणजे आशेचा आणि विश्वासाचा एक मोठा स्रोत आहे. यात आपण म्हणतो, हे शक्तिशाली माते, तुझ्या कृपेच्या सामर्थ्याने मी तुझ्याकडून विनंती करतो की ती देवाच्या गौरवासाठी नेहमीसाठी सोडव. तू माझी आशा आहेस. हे शब्द आपल्याला आठवण करून देतात की आपण एकटे नाही आहोत. बरं, प्रार्थनेची पद्धत तर आपण पाहिली, पण ह्या नोवेनाचं खरं हृदय आहे ते म्हणजे 9 दिवसांचं चिंतन. चला आता त्याकडे वळूया. या नोवेनामध्ये प्रत्येक दिवसासाठी चिंतनाचा एक वेगळा विषय आहे. हे आपल्याला एका आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जातं. जसं की पहिल्या दिवशी आपण आपल्या पापांची आणि गाठींची ओळख करून घेतो. दुसऱ्या दिवशी शुद्ध आणि नम्र हृदयासाठी प्रार्थना करतो. तिसऱ्या दिवशी क्षमेबद्दल चिंतन करतो, स्वतःला आणि इतरांना माफ करण्याबद्दल. मग संयम, दुःख, कौटुंबिक समस्या, आजार, व्यसनं अशा वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करत करत 9व्या दिवशी आपण आपल्या सगळ्या गाठी समर्पित करतो आणि आभार मानतो. किती सुंदर रचना आहे ही, नाही का? तर मग या सगळ्या भक्तीचा, या प्रार्थनेचा मूळ सार काय आहे? यातून आपल्याला नक्की कोणता संदेश मिळतो?
सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा आहे की ही नोवेना म्हणजे फक्त काही शब्द म्हणणं नाहीये, तर ही आपल्या आयुष्यातल्या त्या गाठी, त्या अडचणी प्रामाणिकपणे मनापासून माता मरियाला समर्पित करण्याची एक प्रक्रिया आहे, एक प्रकारचा सरेंडर आहे. आणि म्हणूनच जे लोक पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ही भक्ती करतात त्यांना ती खूप प्रभावी वाटते. त्यांचा अनुभव आहे की या प्रार्थनेमुळे त्यांच्या आयुष्यात बदल घडले आहेत आणि याच कारणामुळे ही भक्ती जगभरातल्या लाखो लोकांसाठी इतकी महत्त्वाची आणि शक्तिशाली ठरली आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो ही भक्ती आपल्यासमोर ठेवते, श्रद्धेने अशी कोणती गाठ आहे जी सोडवली जाऊ शकत नाही? हा विचार आपल्याला हेच सांगतो की खरी शक्ती एकट्याच्या प्रयत्नात नाही, तर श्रद्धेत आहे.